मंडळी, शरद पवार आता मंडल यात्रा काढणार आहेत. मंडल यात्रा म्हणजे काय तर शरद पवार मुख्यमंत्री असताना ओबीसी बांधवांसाठी त्यांनी हा आयोग लागू केला होता. या आयोगामुळे शरद पवारांचं नाव झालं होतं. ओबीसी बांधवांना आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यात शरद पवारांची भूमिका ही महत्त्वाची मानली जाते. मात्र गेल्या काही काळात याच ओबीसी समाजावर भाजपचा पगडा असल्याचे दिसून येते. कारण मंडल आयोग जरी शरद पवारांनी लागू केला असला, खुद्द छगन भुजबळ आजही त्याबद्दल बोलत असले, तरी भाजप सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझा डीएनए हा ओबीसी आहे असं म्हणत थेट ओबीसी समाजाला आपल्यासोबत वळवलं आणि हे राजकीय ध्रुवीकरण नव्याने तयार झालं. आता या सगळ्यात विरोधकांनी त्या काळात लागू केलेला मंडल आयोग आणि आज बहुतांश ओबीसी वर्ग भाजपकडे गेल्यामुळे शरद पवार आता मंडल यात्रेतून नेमकं काय साधणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शरद पवार तयारीला लागले आहेत आणि त्यांच्या काळात लागू केलेल्या या मंडल आयोगामुळे ते पुन्हा एकदा ही यात्रा काढत आहेत. कारण स्थानिक स्वराज्य निवडणुकीत ओबीसी फॅक्टर हा खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. आता त्यामुळे एकीकडे आयोग लागू करणारे शरद पवार आणि दुसरीकडे भाजप, ज्यांनी ओबीसी वर्गाला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केलाय, यात आता चुरस पाहायला मिळते. त्यातच ही यात्रा थेट भाजपच्याच बालेकिल्ल्यातून म्हणजे नागपुरातून सुरू होणार आहे आणि तसंच विदर्भ वगैरे प्रवास असणार आहे. आणि त्यामुळे शरद पवारांनी लागू केलेला मंडल आयोग, त्याचा ओबीसी वर्गाला झालेला फायदा आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी माझा डीएनए ओबीसी आहे असं सतत म्हणत या समाजाला भाजपसोबत आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे शरद पवार आता मंडल यात्रेतून कोणते नवे डाव साधणार आहेत हे महत्त्वाचं ठरते. तसेच ते पुन्हा ओबीसी वर्गाला त्यांच्या बाजूने वळवण्यात यशस्वी होतील का आणि भाजपकडे हे झुकलेलं ध्रुवीकरणाचं राजकारण ते या यात्रेतून कसं थांबवतील याचा सविस्तर आढावा आपण या आज व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, गेले आता काही काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्यामुळे सगळेच पक्ष तयारीला लागलेत. अगदी राजकीय आडाखे बांधले जात आहेत. मात्र गेल्या काही काळात महाराष्ट्रातील राजकारण मराठा विरुद्ध ओबीसी या मुद्द्यावर येऊन थांबले आणि हेच राजकारण येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत पाहायला मिळते. त्यामुळे शरद पवार यांनी ते मुख्यमंत्री असताना लागू केलेला मंडल आयोग, अगदी ओबीसी प्रवर्गाला झालेला त्या आरक्षणाचा फायदा, याबद्दल त्यांनी जागर यात्रा सुरू केलेली आणि यामागचं प्रमुख कारण म्हणजे भाजपने ओबीसी समाजाला आपल्याकडे वळवण्यात मिळवलेले यश. शरद पवार आता विरोधी पक्षात आहेत आणि सत्तेत असलेल्या भाजपने विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला भाजपसोबत जोडण्याचे जे प्रयत्न आधीपासून सुरू केलेले आहेत. त्यांनी ओबीसींच्या मंचावरून माझा डीएनए ओबीसी आहे असं सतत म्हणत ओबीसी मतांचे एक ध्रुवीकरण करण्यात सुद्धा यश मिळवले आणि यामध्ये लक्ष्मण हाके, गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या नेत्यांना ताकद देऊन भाजपने ओबीसी वर्गाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. आता तर छगन भुजबळ सुद्धा महायुतीत असल्यामुळे शरद पवारांसमोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. दुसरीकडे शरद पवार यांनी मंडल आयोग लागू करून ओबीसी वर्गाला आरक्षणाचा लाभ दिला होता. आता त्यामुळे त्याचा फायदा त्यांना राजकीय पातळीवर झालाही. छगन भुजबळ दादा गटासोबत गेले असले तरी मंडल आयोगाबद्दल ते शरद पवारांचं कौतुक करताना दिसतात. मात्र स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने ओबीसी मतदारांचे महत्त्व ओळखून ठोस रणनीती आखायला सुरुवात केली. आता याच दरम्यान जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन सुरू होतं. या आंदोलनात शरद पवारही सहभागी झाले. यातून त्यांची भूमिका मराठा समाजात पुन्हा एकदा दृढ झाली. नंतर जेव्हा ओबीसी समाजाने आरक्षणावरून आंदोलन केलं तेव्हा शरद पवारांची भूमिका ही संयमित राहिली. ती ना पूर्ण मराठा बाजूने होती ना पूर्ण ओबीसी बाजूने. ही संतुलित भूमिका होती. अगदी शरद पवार यांची एक मराठा स्ट्रॉंगमॅन एक अशी ओळख आहे आणि याचा फायदा त्यांना मिळतो सुद्धा. मात्र त्यांनी लागू केलेल्या मंडल आयोगामुळे ओबीसी वर्गाला मिळालेला लाभ त्याची ओळख ही वेगळी ठरवतो. हे लक्षात घेऊनच भाजपने खालील फळीतील ओबीसी नेत्यांना वर आणत त्यांना ताकद देत भाजपकडे ओबीसी समाजाचं झुकाव निर्माण केला. कोणाला तिकीट, कोणाला पद देऊन ओबीसी समाजाला भाजपच्या छत्राखाली आणण्याचा प्रयत्न केला. माझा डीएनए ओबीसी आहे म्हणत फडणवीसांच्या विधानावरूनही स्पष्ट होतं की भाजपसाठी हा ओबीसी समाज किती महत्वाचा आहे आणि हेच ध्रुवीकरण शरद पवारांच्या अडचणीत भर घालणार आहे. आता याशिवाय नामदेव जाधव यांनी शरद पवार हे ओबीसी नेते आहेत असं विधान केल्यानंतर त्यांच्यावर काळं फासण्यात आलं होतं. यामुळेही पवारांची छबी डागाळली गेली. शरद पवार मराठा ओबीसी या फॅक्टरमध्ये अडकले आणि त्याचाच फटका त्यांना बसला. मराठा समाजाने पवारांपासून काहीसं अंतर ठेवलं. तसेच पक्ष फुटल्यानंतर अगदी म्हणजे ओबीसी मतदारही काहीसे दूर गेले. मात्र महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातून हे स्पष्ट होतं की कोणतीही निवडणूक एका जातीच्या आधारावर जिंकता येत नाही. ध्रुवीकरण होतं पण केवळ जातीच्या आधारावर सत्ता मिळवता येत नाही. शरद पवार यांना हे आधीपासून ठाऊक असल्याने त्यांनी कायम मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजांना सोबत घेण्याचा कायम प्रयत्न केला. त्यांच्या भूमिकाही त्या दृष्टीने संतुलित होत्या. आज मात्र ओबीसी मतदार त्यांच्यापासून दूर गेले आहेत. हे पक्षफुटीचं किंवा भाजपच्या प्रभावी रणनीतीचं फलित असू शकतं आणि म्हणूनच मंडल जागर यात्रेतून शरद पवार भाजपकडे वळलेला ओबीसी वर्ग पुन्हा आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतायत. कारण मंडल आयोगातून आरक्षण दिलं गेलं ही आठवण करून देणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे. आणि भाजपकडे असलेले छगन भुजबळ हे शरद पवारांचे खंदे समर्थक होते. मात्र आता ते महायुतीत आहेत
त्यामुळे शरद पवारांसमोरच आव्हान हे अधिक वाढलेलं आहे आणि या एकूण यात्रेतून शरद पवार ओबीसी वर्गाला मंडल आयोगाचं महत्त्व पटवून देतील हे निश्चित. आता आज जे जातीवरून ध्रुवीकरणाचं राजकारण मंडळी चालू आहे आणि त्याचा स्थानिक निवडणुकांमध्ये संभाव्य फायदा कोणाला होईल हे सध्या बाजूला जरी ठेवलं आपण ना, तरीही अगदी ओबीसी समाजासाठी शरद पवारांची भूमिका ऐतिहासिक होती हे अधोरेखित करण्यात ही यात्रा महत्त्वाची ठरणार आहे. आता एकूणच प्रश्न असा आहे की भाजप याला कशा पद्धतीने प्रत्युत्तर देईल. शरद पवारांनीच आरक्षणात मोलाची भूमिका बजावल्यानं भाजप त्यांच्यावर कोणत्या मुद्द्यावर टीका करेल हे देखील लवकर स्पष्ट होईल. बाकी मंडळी, यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.